आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडलेले आहेत। अतुलजी, या परिसरामध्ये 4 ते 5 दिवसांपासून तणावाचं वातावरण होतं, मात्र तरी सुद्धा एका राजकीय सभेला परवानगी दिली गेली। त्यानंतर हे वातावरण चिघळलेलं आहे। राजकीय सभेला परवानगी दिली कशी जर इतकं तणावाचं वातावरण होतं तर? धर्माच्या नावावर माथी भडकवण्याचं काम हं, हे देवेंद्र फडणवीस सरकार जे करत आहे त्याची मोठी किंमत महाराष्ट्र देशाला द्यावं लागणार आहे। स्वतःच्या कामाचा लेखाजोखा देता येत नाही। कायदा सुव्यवस्थेची 3-3 वाजले आहे महाराष्ट्रामध्ये। हं, मंत्र्यांना इकडून तिकडून ट्रान्सफर करून कायद्याचे आम्ही राज्य आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो अतिशय अश्लाघ्य आणि चुकीचा आहे। जे छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभावाचं प्रतीक होते, गुणवत्तेला मान्यता देणारे होते, जातपात त्यांनी पाळली नाही, त्यांच्या नावानी अशा पद्धतीच्या दंगली होणं हे अतिशय दुःखदायक आहे। आणि लोकांनी असं लिहिणे, तिथे नेते स्वतःला ते नेते नाही आहे, ते चपराशी आहे। त्यांना जे सांगितलं जातं ना त्या पद्धतीने ते काम करतात। पाणी आण म्हटलं की पाणी आण, जारे भडकवणे तिकडे, जारे याला शिव्या देऊ नये, जारे या नेत्याला शिव्या दे, जारे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करू नये, अशा पद्धतीचं ते काम करतात। ते अतिशय अश्लाघ्य अशी राजकीय संस्कृती महाराष्ट्रात कधीच नव्हती। बरं। खरं तर अतुलजी, या सभेनंतर या ठिकाणी वातावरण चिघळलेलं आहे। त्यानंतर काही तरुणांनी आक्षेपार्ह पोस्ट केली। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। मात्र ज्यांनी ही सभा आयोजित केली होती, आयोजकांवर अद्यापही कारवाई झाली नाही अशी माहिती समोर येते आहे। हे चिंताजनक आहे। मी मागच्या 10-12 वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये आहे। मी आजपर्यंत दौंडमध्ये किंवा पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्या घटना ऐकलेल्या नाही। या घटना घडवून आणल्या जातात, प्लॅनिंग केलं जातं, षडयंत्र केलं जातं आणि मग माथे फडकवले जातात आणि त्यातनं या घटना घडवल्या जातात। काय येणार आहे? सरकार त्यांचंच आहे जी, काय कोणी कारवाई करणार आहे? त्यांना पाहिजे ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। फक्त माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की तुम्ही यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका। आपली एकता, आपला सर्वधर्म समभाव, आपला सौहार्द, सामाजिक सौहार्द हा गमावण्याचं काहीच कारण नाही राजकारणाच्या पाठीमागे लागून। जी, अतुलजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।